टू यू बाय चितळे बंधू। यंदा सरासरीपेक्षा 7 ते 17% अधिक पावसाची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीसांची पत्रकार परिषदेत माहिती। मान्सून महाराष्ट्रात वेळेआधीच दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज। मुंबई पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार, अनेक भागात पिकांचं नुकसान। मान्सूनपूर्व पावसात पुण्याची उडाली दैना। देशद्रोही ज्योती मल्होत्राला करायचं होतं पाकिस्तानात लग्न। व्हॉट्सअॅप चॅटमधनं माहिती समोर। आयएसआयशी थेट संबंधांचाही ज्योतीने दिली कबुली। देशविरोधी माहिती पाठवल्याचंही केलं मान्य। पाकिस्तानात पाण्यावरून गृहयुद्ध। सिंध प्रांताच्या गृहमंत्र्याच्या घरावर आंदोलकांचा हल्ला। AK-47 ने जोरदार फायरिंग, घरही जाळलं। ऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्तानचा आता नेपाळमागे कारवायांचा डाव। नेपाळमार्गे बांगलादेशी आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याचा कट असल्याची माहिती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजेंद्र हगवणेंवर सुनेच्या आत्महत्येप्रकरणी पती, सासू आणि नणंदेला अटक। फरार राजेंद्र हगवणेंचा शोध सुरू। हुंड्यासाठी छळ केल्याचा आईवडिलांचा आरोप। छत्तीसगडमधील अबुजमाळच्या जंगलात 27 नक्षलवाद्यांचा खात्मा। 1 कोटीचं बक्षीस असलेल्या नक्षली संघटनेचा सेक्रेटरी बसवराजू ही ठार। पंतप्रधान मोदी, अमित शहांकडून कारवाईचं कौतुक। ठाण्यामध्ये शिवसेना कार्यालयातील नागरिकांवर महिलेकडनं चॉपरने हल्ला। जुन्या वादातनं झालेल्या हल्ल्यात काही जण जखमी। घटना सीसीटीव्हीमुळे उघड। पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा। अटकपूर्व जामीन मंजूर। वैद्यकीय प्रमाणपत्र खोटं किंवा बनावट असल्याचं अजूनही समोर आलं नसल्यानं कोर्टाने केलं स्पष्ट। ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलं पार्थिवाचं अंतिम दर्शन। पुण्यामधील राष्ट्रवादीचे मुळशी तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्र हगवणे